समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये मृदगंधा दीक्षित यांचा जन्म झाला। गारगोटी इथं तिच्या शिक्षणाची सुरुवात झाली आणि पुढे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिनं कोल्हापूर गाठलं। त्यानंतर पुण्यात कायद्याचं शिक्षण घेतलं आणि 4 वर्ष वकिलीची प्रॅक्टिस केली। परंतु नियतीनं तिच्यासाठी एक वेगळी पायवाट आखली होती। कोर्टरूम मागे सोडून तिने शब्दांच्या दुनियेला स्वीकारलं। साधना साप्ताहिक आणि साधना प्रकाशन इथं काम करण्यास सुरुवात केली। हे काम करत असतानाच तिने पत्रकारितेतील डिप्लोमा केला। आजपर्यंत तिने बालकुमार साधनामध्ये लिखाण केलं आहे आणि अनुभव मासिकामध्ये रसिकतेची रेसिपी ही लेखमालिका लिहिली आहे। सध्या अनुभव मासिकामध्ये डोक्यावर पडलेल्या गोष्टी ही लेखमालिका मृदगंधा लिहित आहेत। या लेखमालिकेला वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे। 2023 मध्ये मृदगंधा यांनी करुणा पटो ही कादंबरी लिहिली आणि तिच्या साहित्यिक प्रवासातला तो एक मैलाचा दगड ठरला। याच कादंबरीला चव्हाण सेंटरची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर मिळाली आहे। रणधीर शिंदे, गणेश विस्पुते आणि सुहास कुलकर्णी यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली तिचा साहित्यिक प्रवास सुरूच आहे। उत्तरोत्तर तिचा साहित्यिक प्रवास वृद्धिंगत होत राहो याच सदिच्छा। शिक्षणानं वकील आणि आवडीनं लेखिका असणाऱ्या मृदगंधा दीक्षित यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा साहित्य पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे।